नमस्कार. आज आपण कमी वेळात कुरकुरीत अशा न वाफवता कोथिंबीर वड्या कशा तयार होतील हे बघूया. त्यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूणच्या कळ्या जाडसर अशा वाटून घेतल्या आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं होतं. तेल तापलं आहे. त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडलं की त्यामध्ये मिरची आणि लसूण बारीक केलं होतं ते पण घालून व्यवस्थित परतून घेऊया. तीळ पण टाकून घ्यायची. मी मोठी एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक अशी कापून घेतली आहे. ते टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. अशी कोथिंबीर वडी जर तुम्ही केली तर परत कराल इतकी छान अशी कुरकुरीत वडी होते. चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. मी 2 वाट्या बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची. पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं. दूध पातळ असते त्याप्रमाणे तेवढं पातळ करून घ्यायचं बॅटर, म्हणजे छान अशा वड्या होतात. बघा अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आणि कोथिंबीर आपण वाफवला आहे त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. गुठळ्या होता कामा नये. घट्ट गोळा तयार होईल इतपत बॅटर घट्ट करायचं आणि अशा प्रकारे ढवळत राहायचं घट्ट होईपर्यंत. बघा आपलं बॅटर छान असं घट्ट झालं आहे. आता आपण ताटामध्ये तेल टाकून व्यवस्थित ताटाला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वडी काढताना चिटकणार नाही. आता त्यामध्ये बॅटर टाकून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि वड्या करायच्या. बघा अशा प्रकारे वड्या कट करून घ्यायच्या. किती छान अशा वड्या कट होत आहे. व्यवस्थित बॅटर घट्ट झालं की वड्या छान पडतात. आता कढईमध्ये तेल टाकलं होतं तापायला. तेल तापलं आहे. आपण वड्या तळून घेऊया. तेल कडक तापवून घ्यायचं आणि मंद आचेवर कुरकुरीत वड्या तळून घ्यायच्या. तुम्हाला जर वड्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.